मस्त असा लिंबू पिळायचा. आहा. आणि एक नंबर. नमस्कार. आज मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये मी स्पेशल धारवाडचे तुप्पट अवलकी म्हणून एक साधारण टी टाइम स्नॅक शिकवणार आहे. खूपच इझी रेसिपी आहे आणि लहान मुलांना म्हणजे आता स्कूल वगैरे सुरू झालेले आहेत आणि घरी आल्याबरोबर पटकन काहीतरी खायला द्याई असं म्हटल्याबरोबर करण्यासारखी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच आवडण्यासारखी आहे. कसं करायचं चला बघूया. आता तुप्पट अवलकी म्हणजे काय? तूप म्हणजे आपलं तुप्पट म्हणजे तूप आणि अवलकी म्हणजे पोहे. पण हे पोहे जे आहेत इथे आपण पातळ पोहे वापरतोय, जाड पोहे वापरत नाहीये. पहिला काय करायचं, थोडंसं तूप गरम करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे काजू जे आहेत आणि शेंगदाणे, काजू शेंगदाणे हे ऑप्शनल आहे. म्हणजे छान पण लागतात चवीला, पण काजू दर केपेला घातलेच पाहिजे असं नाही. फक्त शेंगदाणे आणि फुटाणे घातले तरी चालेल. थोडे छान असे लालसर परतून घेऊया. असे छान लालसर झाले की काय करायचं, फक्त हे शेंगा आणि काजू एका भांड्यात काढून घ्यायचे. तूप त्याच्यातच ठेवायचं. यात आणि थोडंसं तूप घालू आपण. जरासं तूप गरम झालं की मोहरी, जिरं, कढीपत्ता, नंतर ह्याच्यात आपल्याला घालायचं हिरव्या मिरच्या, कांदा. कांदा तडका घाला, छान लागतं. आणि आधी जे पहिला छान परतून घेऊया. ह्याच्यात आहे ना खूप कांदा ब्राऊन नाही करायचा. अगदी नावाला आपण कांदे पोह्याला कसं थोडासा ट्रान्सपरंट करतो तसाच करायचा आहे. आता साधारण असा फोडणी आपली बसली की मग ह्याच्यात काय करायचं, हे जे पातळ पोहे आहेत ते असेच घालायचे, भिजवायचे वगैरे नाही. गॅस सिमवर ठेवा. चवीपुरता मीठ, साखर, साखर तुमच्या आवडीप्रमाणे, ओलं खोबरं भरपूर, आणि कोथिंबीर. हे जे नारळ फोडलेलं पाणी असतं ना, नारळाचं पाणी, हे सगळं घालायचं आणि आता मिक्स करायचं. असं थोडं मऊ झालं की ह्याच्यात आपल्याला हे शेंगदाणे आणि काजू ह्याच्यात मिक्स करायचं. मस्तपैकी यम्मी आपली तुप्पट अवलकी, धारवाड स्पेशल तुप्पट अवलकी रेडी. सर्व करूया. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा घरी आलं की पटकन आई किंवा आजी पोहे कालवायची. पोह्याचेच असंख्य पदार्थ असायचे की झटपट बनायचे. डोशाचं पीठ, इडलीचं पीठ असायचं, त्याच्यापासून पटकन काहीतरी पदार्थ बनवून दिला, थालीपीठं केली. त्यामुळं अगदी असं कधी वाटलंच नाही की बाहेर जावं काही आणावं. पण आताच्या मुलांना काय ना की नुसतं पॅकेज फूड पाहिजे. तर जर तुम्ही अशा पद्धतीनं झटपट, म्हणजे आपल्यालाही फार धावपळ असते आजकाल, खूप कामं असतात, त्यामुळे खूप फाफट पसारा करायला होत नाही. तर अशा काही सोप्या सोप्या रेसिपीज ज्या वर्षोनवर्ष आपल्या घरी चालत आलेत पण आता सध्या सगळे विसरलेले आहेत
आणि खूपच म्हणजे ट्रेंड नाहीये त्याची, तर ही ट्रेंड आपण सेट करूया. अप्रतिम हेल्दी असा हा टी टाइम स्नॅक्स आहे. सकाळी ब्रेकफास्टला पण चालेल, तुम्ही टिफिनला सुद्धा एक छोटा डब्बा म्हणून देतो ना आपण, ज्याच्यामध्ये हलकं फुलकं स्नॅक्स असतं, त्याच्यात सुद्धा तुम्ही हे घालून देऊ शकता. खूप छान टिकतं, खूप टेस्टी लागतं. थंड जरी झालं, म्हणजे आज केलं आपण संध्याकाळी आणि उद्या जरी तुम्ही खाल्लात ना तरी तुम्हाला आवडेल. परत गरम करायची गरज नाही. थंड सुद्धा खाण्यासारखा हा पदार्थ आहे. प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण कांदा असल्यामुळे तो टिकणार नाही, लगेच तुम्हाला खाऊन संपवायला पाहिजे. पण सांगायचा उद्देश असाच की थंड जरी असेल तरी ही टेस्टी लागतं. आता तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडंसं आणि तूप घालून खाल्लं तरी चालेल. मस्त असा लिंबू पिळायचा, हा हा, आणि एक नंबर. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज लवकरच आपण मिलियन होतोय.